जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। शुपा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणाऱ्या समर्थांना, सर्व संत मंडळींना मनपूर्वक वंदन करते। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवराय, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या सर्वांना मनपूर्वक वंदन करते। मनाचं चिंतन आणि पठण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। काल आपण पाहिलं की संसाराचं स्वरूप काय आहे, त्या संसारामध्ये आपण कशामुळे आलेले आहोत। 3 गोष्टी काल आपण पाहिल्या। कामना आहे म्हणून वासना आहे, वासना आहे म्हणून जन्म आहे, आणि जन्माला आलो म्हणून यातना सुरू आहेत। आता जन्माला आल्यानंतर फक्त यातनाच भोगायच्या असतात का? या जगतामध्ये देहामध्ये ब्रह्मरूप जर पूर्णपणे भरलेलं आहे तर ते शोधून आनंदरूप व्हायचं असतं। नक्की जगामध्ये आम्ही कशासाठी आलेले आहोत याचा विचार थोडासा आज आपण करणार आहोत। आता जन्माला आल्यानंतर स्वस्वरूपाचं विस्मरण होतं। ते कशामुळे होतं तर हे दृश्य जगत, देहादी दृश्य जगत, नुसतं दृश्य जगत न म्हणता आपला देह जो आहे तो सुद्धा दृश्य जगताचा एक घटक आहे। आणि ह्या दृश्य जगतात आल्यानंतर आपल्याला आपल्या देहासगट सर्व नामरूपात्मक जग जे आहे ते दिसायला लागतं, आणि ते दिसायला लागल्यानंतर तेच सत्य आहे असा एक भ्रम आपल्या चित्तामध्ये निर्माण होतो। आणि ह्या भ्रमामुळे आनंदघन असणारा जीवात्मा जीवदशेला प्राप्त होऊन सातत्याने यातना भोगत राहतो। आता या यातनेतून जर आम्हाला सुटायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्या समोर इथं समर्थ म्हणतात की देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी। एकच उत्तर त्याला समर्थांनी दिलेलं आहे की जर तुम्हाला या सर्व यातनेतून दुःखातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर मी म्हणजे नक्की काय आहे हे शोधून घ्यावं लागेल। त्यानंतर ते शोधल्यानंतर तेच मी आहे असा निश्चय करावा लागेल, आणि त्या निश्चयामध्ये जो स्थित होऊन राहतो तो आनंदघन होऊन जातो। म्हणजे मूळचाच असलेला त्याला स्वस्वरूपाचा अनुभव येतो। आता देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी ही ओळ बहुतेक सगळ्यांना पाठ असते, आणि अनेक प्रवचनकार कीर्तनकार त्यांच्या मुखातून समजून सांगताना ही ओळ जी आहे ती नक्की आपल्या समोर मांडली जाते। पण म्हणजे काय हे मात्र आपल्या लक्षात येत नाही जोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही। आता देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला। देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। असा एक श्लोक आपल्या समोर आज चिंतनासाठी आहे। देहबुद्धीचा निश्चय दृढ झाल्यामुळे जीव जो आहे तो स्वतःच्या हिताचं काय आहे हे विसरून गेला, आणि मीच देह आहे या कल्पनेमध्ये तो स्वतःच ती कल्पना करून त्यामध्ये अडकून पडला। कसा अडकून पडला? तो कोळी जो आहे तो स्वतःच्या पोटातूनच काय निर्माण करतो?
तर लाळ निर्माण करतो, त्याचं जाळं विणतो आणि त्या जाळ्यामध्ये तो स्वतःच अडकून पडतो. अगदी तसंच इथं जीवानी चुकीची कल्पना स्वतःविषयी करून घेतलेली आहे आणि त्या चुकीच्या कल्पनेमध्ये तो काय झालेला आहे तर अडकलेला आहे. तर आता असं अडकलेल्या जीवाला बाहेर पडायचं आहे त्यातून. मग बाहेर पडायचं आहे तर काय करावं लागेल? जे जे चुकीच्या कल्पना मनामध्ये त्यांनी ठरवून घेतलेल्या आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने बसवून घेतलेल्या आहेत, तेवढ्या सगळ्या कल्पना शास्त्राच्या अभ्यासाने संत संगतीत राहून मनातून काढून टाकणे, ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. आता देहातीत ते हित सांडित गेला. मानवी जीवनाचं खरं हित कशामध्ये आहे असा जर प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारला तर त्याचं उत्तर काय येतं? खरं हित नेमकं कशात आहे? मंदाताईंचं एक उदाहरण सांगते या ठिकाणी. त्यामुळे एकदा शाळेत मला निमंत्रण आलेलं होतं की विद्यार्थ्यांसमोर काय करायचं आहे तर काही विचार मांडायचे आहेत, प्रवचन करायचं आहे. म्हणून जवळजवळ 8वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे त्यांच्या समोर बसलेले होते. ते बसल्यानंतर मंदाताई म्हणे, मी सुरुवातच अशी केली की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर की तुम्ही हात वर करा आणि कोणाकोणाला काय व्हायचं आहे ते सांगा असं म्हटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हात वर केले. त्या हात वर केलेल्या विद्यार्थ्यांना मग एकेकाला त्यांनी विचारलं की तुला पुढे काय व्हायचंय? तर कोणी म्हणतो की मला इंजिनियर व्हायचंय, कोणी म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, कोणी म्हणतो मला जज व्हायचंय, कोणी म्हणतो मला मिलिटरीत जायचंय. या पद्धतीने प्रत्येकाने काही ना काहीतरी वेगळं व्हायचं आहे असं त्या ठिकाणी काय केलं, सांगितलं आलं. आणि मग मंदाताईंनी विचारलं, अरे कोणाला संत व्हावंसं वाटत नाही? एकही जण उत्तर देत नाही की मला संत व्हायचंय, किंवा एकाही आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलांनी संत व्हावं असं. आता खरं हित कशामध्ये आहे तर संतत्व बुद्धीनी जगण्यामध्ये तुमचं आमचं खरं हित साठवलेलं आहे, पण ते मात्र तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. मग मंदाताई म्हणे, मी त्या सगळ्यांना सांगितलं, अभ्यास करून व्यवस्थित विद्या संपादन करून तुम्हाला जे जे लौकिकात व्हायचं असेल ते सगळ्यांनी व्हा, परंतु इंजिनियर असणाराही संत होऊ शकतो, डॉक्टर असणाराही संत होऊ शकतो, अधिकारी पदावर चढलेला सुद्धा संत होऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यांनी लौकिक विद्या घेतल्यानंतर अलौकिक विद्येचा अभ्यास करून म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास करून प्रत्येकाने संत व्हा. आता डॉक्टर काका आणि मंदाताईंची एक वाक्यता कशी असते तर मंदाताईंचं हे सांगणं तेच डॉक्टर काकांनी त्यांच्या एका अभंगातून सांगितलेलं आहे, सारे होऊ संत नको कशाची खंत. सगळेजण जर संत झाले तर त्यांना कशाचाच खेद खंत म्हणजे दुःख नावाची जी गोष्ट आहे ती अनुभवाला येणार नाही. ओखदा एवढे नाही दुःख असं संतांचं आपल्या समोर सांगणं आहे. मग संतांसाठीचं जग भगवंतांनी वेगळं निर्माण केलेलं आहे आणि तुमच्या आमच्यासाठी त्यांनी वेगळं जग निर्माण केलेलं आहे असं कुठे दिसतं का आपल्याला? ज्या जगात तुम्ही आम्ही राहतो, ज्या जगात तुम्ही आम्ही वावरतो त्याच पद्धतीने ते ह्याच जगात राहिलेले आहेत, पण तरी सुद्धा ते आनंद घन झालेले आहेत आणि आम्ही मात्र रडारड करत राहिले आहोत. मग हा फरक कुठं आहे तर त्यांची रामबुद्धी होती, त्यांची आत्मबुद्धी होती आणि माझी देहबुद्धी आहे. हे त्याचं काय आहे तर उत्तर आहे. आणि म्हणून आपल्या समोर मार्गदर्शन आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आता ही देहबुद्धी म्हणजे नेमकं काय आहे विचार करायचा आता आपण, की त्यांनी तर लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर अनेक श्लोकांच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू त्याची उकल सुद्धा केलेली आहे. फक्त आम्हाला आता त्या श्लोकांमधून ते काय करायचं आहे तर एकत्र आणून त्याचा अभ्यास करायचा आहे. मग आता ही देहबुद्धी म्हणजे नेमकं काय आहे पहा. प्रत्येक जीवाच्या आतमध्ये अहम हे स्फुरण आहे की नाही? प्रत्येकाच्या हृदयदेशी मी अमुक आहे गा ऐसी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक जीवाला मी आहे हे स्फुरण आहे की नाही? हा मी किती व्यापक आहे. दारावरची बेल वाजली, कोण आलं असं आपण जर विचारलं
तर आपल्याकडे काम करायला येणारी म्हणते की मी आलेली आहे. अर्ध्या तासाने परत बेल वाजते. कोण आलं विचारलं तर घरचा मालक म्हणतो मी आलेला आहे. मालकही म्हणतो मी आलेला आहे. नातू घरात आला तरी तो म्हणतो मी आलेला आहे. कामवाली घरात आली तरी ती म्हणते मी आलेला आहे, मी आलेली आहे. मग हा मीपणा केवढा व्यापक आहे. हा मीपणा कुठून आलेला आहे, या मीपणाचं मूळ काय आहे, हे सगळं आपण शोधून कधी पाहिलंय का? की खरंच मी 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 असं सारखं मी बोलते तर आहे. प्रत्येक काम करताना आपण बोलतो असं की मी आज पिक्चरला आत्ताच झालं आपलं कुठं छावा पाहायला जायचं. तर मी छावा पाहायला जाणार आहे, मी प्रवचनाला जाणार आहे, मी काही खरेदी करायला जाणार आहे. हा मी गृहीत धरूनच आपला सगळा व्यवहार चाललेला असतो. मग हा खरा मी कुठला आहे? अहमस्फुरण प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, वृद्धावस्था असू दे, बाल्यावस्था असू दे किंवा तरुणाची अवस्था असू दे, प्रत्येक ठिकाणी मी 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 हे असं अखंड आपल्याला ऐकायला येतं. मग हा खरा मी कुठला आहे? आपल्या ठिकाणी तो कशा पद्धतीने अनुभवाला यायला सुरुवात झालेली आहे ह्याचा कधी आपण विचार करतो का? कधीच करत नाही की खरा मी कोण आहे, कुठून आलो, काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे. कधीच ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो आम्ही करत नाही. मग आता अहमचं जे स्फुरण आहे त्याला सामान्य अहंकार असं म्हणतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे अशी जी जाणीव आहे, मूळची जाणीव, त्याला शुद्ध जाणीव असंही म्हणतात. ही जी जाणीव आहे ती अत्यंत शुद्ध आहे, ती प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे आणि म्हणूनच तो जीव देहाच्या माध्यमातून काय काय त्या जीवाला हवं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ही मी जाणीव जर आतमध्ये नसती तर कोणी काहीच केलं नसतं, हेही तितकंच बरोबर आहे. पण मी आहे ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी देहरूपानी आहे, मी जीवरूपानी आहे, मी मनरूपानी आहे, मी प्राणरूपानी आहे, मी बुद्धिरूपानी आहे, असं मधल्या जागा भरतो त्यावेळेला त्याला विपरीत जाणीव म्हणायला सुरुवात होते. अगदी सामान्य पहिलं स्फुरण मी आहे ही जी जाणीव आहे त्याला शुद्ध जाणीव असं म्हणतात. त्याच्यानंतर मध्ये काय काय जे जे आम्ही भरतो, मग आता काही स्थूल देहाच्या माध्यमातून रंगरूपाचा अभिमान आपण घेतो आणि मी सुंदर आहे, कुरूप आहे ह्या पद्धतीने मग आपण बोलायला सुरुवात करतो. मी कुरूप आहे असं वाटलं तर रंगवायला सुरुवात करतो. मी सुंदर आहे असं वाटतं, मी कुरूप आहे असं वाटतं. असं ज्या वेळेला देहाच्या बाबतीत मी अमुक आहे तमुक आहे हा मीपणा ज्या वेळेला या देहाशी निगडीत होऊन बोलायला सुरुवात होते त्यावेळेला त्याला देहाभिमान, देहबुद्धी असं म्हणतात. आणि अशी ती देहबुद्धी जी आहे ती आम्ही काय केलेले आहे तर भरपूर वाढवून ठेवलेली आहे. देहबुद्धी जी आहे ती भरपूर वाढवून ठेवलेली आहे. किती वाढवलेली आहे? आवरता आवरता नाके नऊ यायला लागलेत एवढी ती देहबुद्धी जी आहे ती आम्ही वाढवलेली आहे. आता 5 महाभूतांनी युक्त असा तुमचा आमचा देह आहे. स्थूल देह जो आहे तो 5 महाभूतांनी युक्त आहे. त्याच्यामध्ये 3 गुण अधिक मिसळले की अष्टधा प्रकृतीचा जीवात्मा तयार होतो आणि 15 महाभूतांची सृष्टी निर्माण होते असं आपल्या समोर मांडणी आहे. आता 5 महाभूतांचा जो देह किंवा अष्टधा प्रकृतीचा जो तुमचा आमचा देह बनलेला आहे त्याच्यामध्ये जर चैतन्य नावाची गोष्ट नसेल तर त्या ठिकाणी मीच स्फुरण होणार आहे का? मीच स्फुरण त्या जड देहाला होऊ शकतं का? मग नुसता जड देह जो आहे तो मी म्हणू शकत नाही. अंतःकरण जे आहे ते ज्या वेळेला गाढ झोपेत असतं त्यावेळेला सुद्धा त्याला मीची त्या ठिकाणी काय नसते तर जाणीव नसते. म्हणजे गाढ झोपेत अंतःकरण नसतं, तिथंही त्याला मीपणाची जाणीव नाही. मग ही मीपणाची जाणीव त्याला केव्हा असते तर जागृतीमध्ये तो जेवढा व्यवहार करतो त्यावेळेला सारखं त्याचं मी 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 असं काय असतं तर चाललेलं असतं. तर आता ह्यामध्ये 3 गोष्टी आपल्या ठिकाणी आहेत. एक अचेतन असणारा देह जो तुम्हाला आम्हाला आरशामध्ये प्रत्यक्ष दिसतो असा असणारा एक देह. दुसरा आरशामध्ये दिसत नाही
पण जाणीव रूपाने आम्हाला काहीतरी आतमध्ये सतत उलाढाली चाललेल्या कळतात. असा अंतःकरण नावाचा आत असणारा सचेतन जीवात्मा, त्या अंतःकरणाच्या साह्याने त्याच्या आतमध्ये व्यापून असणारा असा सचेतन जीवात्मा, एक अचेतन देहात्मा, दुसरा सचेतन जीवात्मा, आणि या दोन्हीचंही अधिष्ठान असणारा केवल चेतन परमात्मा, अशा तीन गोष्टी मिळून जीव तयार झालेला आहे. तीन गोष्टी एकत्र येऊन. मोबाईलचं उदाहरण आपल्या समोर असतं नेहमी. मोबाईलचा हँडसेट आपल्या हातात आहे, पण त्याला चार्जिंग केलेलं नाही आणि आतमध्ये सिम कार्ड नाही, तर त्याचा काही उपयोग आहे का? आता हँडसेट आहे, सिम कार्ड घातलेला आहे, पण चार्जिंग नाही, तरी तो उपयोगाला येतो का? नाही येत. आता हँडसेट आहे, चार्जिंग केलेला आहे, पण सिम कार्ड नाही, तरी तो उपयोगाला येतो का? तरी तो उपयोगाला येत नाही. मग या तिन्ही गोष्टी मिळून जसा मोबाईल आहे, तसं कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, त्यालाच चिदाभास असं म्हणतात. आणि या तीन गोष्टी मिळून हा मी तयार झालेला आहे. याची युती जर मोडली तर तिथं मी म्हणणारा कोणी शिल्लक राहत नाही. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्याला मी असं त्या ठिकाणी स्फुरण जे आहे ते आतल्या आत जाणवायला लागतं. मग आता स्फुरण तर निर्माण झालेलं आहे. खरा मी जो आहे तो शास्त्राचं आणि श्री गुरूंचं सांगणं आहे की केवल चेतन असणारं तत्व तू आहे. तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून श्री गुरु आपल्याला मी कोण आहे असं सांगतात? तू हा जड देह आहे असं सांगतात का? अंतःकरण त्यांच्या सगळ्या भावभावनांचा जो खेळ चाललेला आहे तो तू आहे असं सांगतात का? श्री गुरूंचं वर्णन आपण कसं करतो? त्रिगुणरहितम. आणि आम्ही कसे आहोत? सारखे गुणसहितम. त्याच्यामुळे आम्ही सारखे दुःखे आहोत. त्या गुणांच्या सगळा काही भाग माझा आहे असं मला वाटतं, त्याला देह तादात्म्य, देहबुद्धी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आता आपल्या समोर आहे की स्थूल देह जो 5 महाभूतांचा बनलेला आहे, ते जे 5 महाभूत आहे त्यांनी आमचा जो देह बनलेला आहे ते खरंच माझं स्वरूप आहे का? हा जड देह हे माझं स्वरूप आहे का? जीवात्म्याचं राहण्याचं घर म्हणून हा देह आहे? नक्की काय आहे या ठिकाणी? मृत्यूचं उदाहरण नेहमी आपल्या समोर असतं सगळ्यांच्या. मृत्यू ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा होतो त्यावेळेला त्याचा देह त्याच ठिकाणी पडलेला असतो. आपण त्यांच्या अंत्ययात्रेला जातो आणि ते जे गृहस्थ गेलेले आहेत असं आपण बोलतो, त्यांच्याविषयी तिथं बोलतो, त्यांचा देह मात्र तिथंच पडलेला असतो. मग आता देह आणि जीवात्मा वेगळे आहेत की नाही? किती स्पष्ट आहे हे. यात म्हणजे काही दुसरं हे करण्याचं काम नाही की किती स्पष्ट आहे की देह वेगळा आहे आणि आतला जीवात्मा जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि या जीवात्म्यापेक्षा सुद्धा परमात्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व हे पूर्णपणे त्याच्यापेक्षाही वेगळं आहे. या संपूर्ण देहामध्ये ते आत्मतत्व म्हणजे चैतन्य तत्व पायाच्या अंगठ्यापासून तर आमच्या ब्रह्मरंध्रापर्यंत पूर्णपणे व्यापून आहे. आणि म्हणून ते चैतन्य घन तत्व आतमध्ये व्यापून आहे. म्हणून पायात काटा मोडला तरी डोळ्यात पाणी येतं, कारण त्या संवेदन क्षमता जी आलेली आहे ती कुठून आलेली आहे? तर त्या चैतन्याकडून आलेली आहे. ते चैतन्य जर आतमध्ये नसतं तर कुठल्याच संवेदना तुम्हाला आम्हाला काय झाल्या नसत्या? तर या देहाला जाणवल्या नसत्या. मग आता इतकं सगळं स्पष्ट असताना सुद्धा चैतन्याच्या सत्तेवर तुमचे आमचे सगळे व्यवहार चाललेले असतानाही ते चैतन्य नाहीच असं आम्हाला जे वाटतं त्यालाच अज्ञान असं म्हणतात. असून सुद्धा ते नाही असं वाटणं हे जे आहे त्यालाच अज्ञान असं म्हणतात. आणि हे अज्ञान घालवल्याशिवाय आत्मबुद्धी होऊ शकत नाही. मग आता ती आत्मबुद्धी जर मला करायची असेल तर आधी देहबुद्धीतून स्वतःला हळूहळू काय करावं लागेल? तर सोडवून घ्यावं लागेल. आणि इथं सोडवणारा कोण आहे?
इथं दुसरा कोणी जामीन भरणार नाही. आमच्यासाठी जामीन भरून आमची सुटका करायला इथं दुसरा तिसरा कोणी नाही. तर या ठिकाणी हे सगळे प्रयत्न जे आहेत ते माझे मलाच करावे लागतात. फक्त हे प्रयत्न कसे करावेत, कुठल्या दिशेने करावेत, तो विचार कसा करावा हे सांगण्याचं काम मात्र भगवंत संतांच्या माध्यमातून येऊन त्या जीवाच्या कल्याणासाठी करत असतो. पण नंतरची जी वाटचाल आहे ती मात्र कोणाला करावी लागते? तर आपली आपल्यालाच करावी लागते. आणि इथंच आपण सगळेजण काय होऊन जातो? फेल होण्याचं कारण. कसं काय म्हणता तुम्ही? आम्ही फेल झालो. वाटेल की नाही आपल्याला की आम्ही एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला फेल झालेला आहात असं कसं काय म्हणता? अहो, परत जन्माला येणं हे फेल होणं आहे. जोपर्यंत जन्माला येतोय तोपर्यंत आम्ही फेल होतोय, कारण ती परीक्षा आम्हाला व्यवस्थित देता येत नाही. कारण परत परत जन्माला येतो म्हणजे काय? परत परत जो परीक्षा देतो त्याला ऑक्टोबरला एकदा आणि एप्रिलला एकदा जशी द्यावी लागते तसं इकडं आमचं सगळ्यांचं काय आहे? तर परत जन्माला येणं म्हणजे मागच्या जन्मी व्यवस्थित न केलेलं अभ्यास असल्यामुळे परत फेल झाला आणि परत मला पुढे ढकललं. या पद्धतीने हे सगळं आमचं काय आहे तर चाललेलं आहे. मग आता किती प्रकारे आम्ही या देहामध्ये गुंतलेले आहोत? किती देह आपल्याला आहेत? दासबोधाचा अभ्यास करणारे लगेच उत्तर देऊ शकतात की 4 देह आमच्या ठिकाणी आहेत. एक स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह. आता या 4 देहांना ओलांडून आम्हाला आत्मबुद्धी करायची आहे. काय आहे? 4 देहांना ओलांडून आम्हाला आत्मबुद्धी करायची आहे. आता या मठात यायचं आणि मला जर स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर आधी बाहेरचं गेट ओलांडावं लागतं. मग परत इथं आल्यानंतर अजून एक दरवाजा लागतो. मग तो दरवाजा ओलांडल्यानंतर सभागृहात येते. सभागृहात आल्यानंतर मग गाभाऱ्यात जायचं असतं. या पद्धतीने एक एक दरवाजा ओलांडून जसं स्वामीचं दर्शन होतं तसं एक एक या 4 देहांचा दरवाजा ओलांडून ओलांडून आतल्या आत्म्याचं दर्शन घेणे याला साधना असे म्हणतात. विषय अवघड होतोय मला लक्षात येते. नंतर चहाची व्यवस्था असणार आहे कालच्या प्रमाणे जर अवघड झालेला असेल तर. पण आता अवघड गोष्टी सोप्या करून घेण्यासाठी असे उद्योग असतात. हे जर आमच्या लक्षात आलं तर इथं ऐकायला येऊन बसल्यानंतर काहीतरी अवघड ऐकावं लागतं असं भीती बाळगण्याचं कारण नाही. तर जे मला आजपर्यंत अवघड वाटत होतं ते ऐकल्याशिवाय माझी पुढची प्रगती होणार नाही. हे जर मी लक्षात ठेवलं तर माझं खरं हित कशात आहे? तर अवघड गोष्ट वारंवार ऐकण्यात आहे. इथं समर्थांनी सांगितलं की हित कशात आहे ते तुम्ही लक्षात घ्या. तर आता देहबुद्धीमुळे आपलं काय झालेलं आहे? तर आत्मदर्शन आपणच आपलं लांबणीवर टाकत आहोत या देहबुद्धीमुळे. मग आता त्या देहबुद्धीला ओलांडण्यासाठी काय करायचं आहे? आत्मषटक रोज म्हणायचं आहे. देहबुद्धीतून बाजूला पडायचं असेल तर आत्मषटक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शंकराचार्यांचं, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. हे जे आत्मषटक आहे ते समजून उमजून म्हणायचं आहे. डॉक्टर काका म्हणतात चाल खूप छान असते, प्रत्येक जण वेगळी वेगळी चाल लावतो, त्या चालीत म्हणतो, त्याला परत संगीत देतो, काय काय करतो आणि मग ते किती छान वाटतं असं म्हणतो. पण पुढे काय? ऐकलं, म्हटलं, सगळ्यांनी वाहवा केली त्या म्हणण्याची, हेही झालं, पण पुढे माझं काय? मला ते समजलं का? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की खरा मी तो आहे हे माझ्या लक्षात आलं का? तर त्याचं उत्तर आपल्या ठिकाणी आहे अजिबात नाही. अजिबात नाही. कारण आम्ही कधी ते समजून घेण्याचा काय केलेला नाहीये, तर प्रयत्नच केलेला नाही. आता स्थूल देहापासून आपण सुरुवात करू की आपल्याला काय ओलांडायचं आहे. एक एक दार जे आहे ते ओलांडून आपल्याला आत्मदर्शन घ्यायचं आहे. आता 5 महाभूतांचा जो स्थूल देह आहे तो आत्ता आपण म्हणलं की अष्टधा प्रकृती, 3 गुण जे आहेत ते अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत आणि 5 महाभूत जे आहेत ते या स्थूल देहामध्ये आहेत. आता हे स्थूल देह जो आहे तो म्हणजे मी नाही, कारण जीवात्मा त्याच्यापासून वेगळा आहे. हे आत्ता आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. आता हे लक्षात घेतलं
म्हणजे स्थूल देह म्हणजे मी नाही असं जर खरोखरीच मला आत पटलेलं असेल की हे माझं खरं स्वरूप नाही, तर ह्या स्थूल देहाच्या रंगरूपाला कोणी नावं ठेवल्यानंतर तिळपापड होणार नाही. काय म्हणते पहा साधना काय आहे. आता शब्दांनी ऐकलं की हा देह म्हणजे मी नाही, पण इथून उठल्यानंतर जर कोणी मला तुझा रंग असा आहे, रूप तसं आहे, अजिबात चांगलं नाही असं जर कोणी म्हटला आणि ताबडतोब जर माझे पापड मोडत असतील तर समजायला हरकत नाही, अजून देहबुद्धी गेलेली नाही. त्या स्थूल देहामध्ये अजून मी काय आहे, अडकलेला आहे. दुसरा भाग आहे, या स्थूल देहाला खूप नटवावं वाटत असेल. आता हल्ली काय आहे, कायाकल्प फार आहेत जे बदलून घेतले जातात सातत्याने. ते खूप ठिकाणी आहे. ते रंगरंगोटी करणं, चार लोकात छान दिसावं याबद्दल अजिबात वाद नाही. शोभा आपली होऊ नये याबद्दलही वाद नाही. पण कितीही त्या कायाकल्पमध्ये गेलो तरी सुद्धा आमच्या वृद्धावस्था झाकल्या जाणार नाही. मग हे कुठपर्यंत करावं? आता मुद्दा आहे आपल्या समोर, ही रंगरंगोटी कुठपर्यंत करावी? हा ठीक आहे, माझं वय अजून 15-16 वर्षाचंच आहे, अजून लग्न व्हायचं आहे आणि अजून माझे केस आत्ताच पांढरे झालेले आहेत. त्यावेळेला जर कलप लावलं, काय काय अजून ते करतात ते केलं, मला त्याची नावं पण माहिती नाहीत हा, कारण कधी त्या भानगडीत गेलेच नाही. तर जे काय करायचं ते केलं तर तिथं काहीच बिघडत नाही. ते केलं तर अजिबात हरकत नाही, कारण लग्न व्हायचं आहे, पुढचं सगळं व्हायचं आहे. पण त्याच्यानंतर आता माझ्या नातीचं लग्न आहे आणि तरी नातीचे केस पांढरे आणि आजीचे काळे. आता खरंच असेल का हे? आता त्यावेळेला त्या आजीचे केस खरंच काळे असतील का? विचार करा तुम्ही की आता वय किती आहे आजीचं? 75 नंतरचं आहे आणि खरोखरीच तिथं ते काळे केस असू शकतात का? नाही. मग तरी दिसतात, म्हणजे काय झालेलं आहे, देहबुद्धी गेलेली नाही. जोपर्यंत या देहाला मानसन्मान मिळावा असं वाटतं, जोपर्यंत या देहाची रंगरंगोटी करावी वाटते, जोपर्यंत या देहाची स्तुती कोणीतरी करावी, तुम्ही सुंदर कोणीतरी मला म्हणावं असं जोपर्यंत मला वाटतं. माझंच एक उदाहरण सांगते. एका लग्नात मला जायचं होतं, नातेवाईकांचंच लग्न होतं आणि छानपैकी पैठणी नुकतीच घेतलेली होती. कधीतरी कृपा होते ना कोणाची, ते लक्षात आलं की कधीतरी कृपा होते, पैठणी आपल्याला मिळते. आता नवीन पैठणी घेतलेली आहे म्हणून ती पैठणी छान पद्धतीने नेसले आणि माझ्या मोठ्या भावासमोर जाऊन मी म्हटलं की दादा मी कशी दिसते रे? तर तो मला म्हणतो 5 वर्षाच्या मुलीसारखी दिसते. का बरं असं म्हटलं? तो असं का बरं म्हटलं की अजूनही मला नवीन कपडे घातल्यानंतर कोणीतरी माझं कौतुक करावं असं वाटतं. ते 5 वर्षाच्या मुलांना शोभतं, मला ते शोभतं का? पण अजूनही तसं मला वाटतं, म्हणजे अजून देहबुद्धी गेलेली. असे उत्तर आपण शोधायचे आपल्या ठिकाणी की अजूनही सारखं. दुसरं एक आहे की लहानपणी आहे काही थोडंसं मनाविरुद्ध झालं की मुळू रडायला येतं, मग आई वडील समजूत घालतात, मोठे भाऊ समजूत घालतात. आणि आता मी 85च्या पुढे गेलीये तरी अजून समजूत घालायला नातवंडांना यावं लागतं. मग देहबुद्धी गेली आहे की नाही? समजूतदारपणा वाढलेला आहे का? देहबुद्धी गेलेली आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. जिथं समजूतदारपणा वाढलेला नाही, अजूनही कोणीतरी मला समजूत घालायला यावंसं वाटतं, तोपर्यंत मी देह आहे. या देह तादात्म्यातच माझं जीवन काय आहे तर चाललेलं आहे. मग ज्या वेळेला काहीही घडलं तरी कोणी बाहेरून समजूत घालायला येणार नाही किंवा त्यांनी यावं असंही मला वाटणार नाही. कोणी काही बोललं तरी माझे पापड मोडणार नाहीत. असं ज्या वेळेला माझं अंतःकरण सारखं रामरंगी रंगलेलं असेल किंवा आत्मरंगी रंगलेलं असेल, तेव्हा बाहेरचा कोण काय बोलतो ह्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची मला गरजच वाटणार नाही. त्यावेळेला कुठं थोडीशी देहबुद्धी ओलांडलेली आहे. आणि जोपर्यंत अजून हे सगळं चाललेलं आहे तोपर्यंत, आता हे जसं स्थूल देहाला कोणी नावं ठेवले की आपल्याला वाईट वाटतं, तसं स्वभावाला सुद्धा कोणी नावं ठेवले की वाईट वाटतं की नाही हो? आता संबंध कुठं गेला? सूक्ष्म देहाकडे. मान आणि अपमानाचं जे दुःख आहे
ते कुठं आहे? सूक्ष्म देहाला आहे. हे सुखदुःख जे आहे ते सूक्ष्म देहाला आहेत. मग अजूनही सारखं माझ्या तिथंच रमणं होत असेल तर मी तो देह तरी ओलांडलेला आहे का? जो मान इच्छिल तो अपमान पावेल, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कारण दोन्ही सापेक्ष जोड्या आहेत. मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, सुख दुःख, याला द्वंद्व असं म्हणतात. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही या द्वंद्वामध्ये अडकून पडलेले आहोत, जय झाला की हर्ष होतो, पराजय झालं की दुःख होतं, लाभ झालं की हर्ष होतो, हानी झालं की दुःख होतं, तोपर्यंत तुम्ही आम्ही सगळेजण सूक्ष्म देहामध्ये अडकून पडलेले आहोत. म्हणजे तोही आम्ही ओलांडलेला नाही. मग आता स्थूल देह ओलांडलेला नाही, सूक्ष्म देह ओलांडलेला नाही. आता पुढचा आलेला आहे कारण देह. कारण देहाला अज्ञानाचा देह असं म्हणतात, लिंग देह असंही म्हणतात, वासना देह असं सूक्ष्म देहाला वासना देह असंही म्हणतात. मग आता हा कारण देह जो आहे तो अज्ञानाचा आहे. आणि अज्ञानाचा म्हणजे कसं, गाढ झोपे असणाऱ्या माणसाला समर्थांचा निद्रा निरूपण नावाचा जो समास आहे दासबोधामध्ये, तो अज्ञान देहाचं वर्णन करणारा आहे. वरवर पाहता ते आमच्या लक्षात येत नाही. कारण ज्या वेळेला माणूस पूर्णपणे निद्रेच्या अधीन झालेला असतो त्या वेळेला त्याला कशाचंच भान नसतं, कशाची शुद्ध नसते. त्यामुळे तो कसाही झोपलेला असतो, त्याचे वस्त्र कसेही वेडेवाकडे झालेले असतात, कोणी त्याला आवाज दिले तरी त्याला ऐकू येत नाही. म्हणजे कशाचीच त्या ठिकाणी त्याला जाण किंवा भान, या दोन्ही गोष्टी त्या गाढ झोपेमध्ये नसतात. त्याला अज्ञानाचा देह म्हटलेला आहे. असंच जागृतीमध्ये ज्याला वागण्याचं भान नाही, ज्याला वस्त्राची शुद्ध नाही, तो काय आहे, जागृतीमध्ये असून सुद्धा तो अज्ञान देहामध्ये अडकलेला असतो. मग आता अज्ञान देह म्हणजे स्वस्वरूपाची काहीही जाण नसणारा देह, त्याला अज्ञान देह असं म्हटलेलं आहे. आता आपण समर्थांना विचारू शकतो की तुम्ही आम्हाला अज्ञानी कसं काय म्हणताय? मी गेले एकदा दरवर्षी सज्जनगडला जायची. एकदा समाधी पुढे बसले आणि समर्थांना म्हटलं की तुम्ही मला अज्ञानी कसं काय म्हणता? आत्ता तुम्हाला सांगते मी की माझ्याजवळ किती ज्ञान आहे. हा सांग म्हणे, काय काय ज्ञान आहे? म्हटलं तुमच्या दासबोधामध्ये 200 समास आहेत, 20 दशक आहेत, 7751 ओव्या आहेत, एवढं मला माहित आहे आणि तुम्ही अज्ञानी म्हणता? समर्थांना विचारलं. हो म्हणे, मी तरी तुला अज्ञानी म्हणतो कारण निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले तुला कळलेलंच नाही ना, बाकीची माहिती करून काय करते? खूपही याच्यावर PhD मिळवली की इतक्या ओव्या आहेत, अमुक आहे, नवविधा भक्तीचा समास आहे, करंट लक्षणाचे 4 समास आहेत, अमुक आहे तमुक आहे. खूप की दासबोधामध्ये कुठं पर्यावरण सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये राजकारण कुठं सांगितलेलं आहे, समाजकारण कुठं सांगितलेलं आहे, सगळं काही लिहून काढले, त्याचे लेख लिहिले, वाहवा मिळवली, सगळं काही झालं. पण मी कोण आहे ते कळलंच नाही. समर्थ म्हणतात गेलं वाया, सगळं वाया गेलं. हे बाकीचं तू काही केलं नाही तरी चालेल, पण तुझं स्वरूप नेमकं काय आहे ते तुझ्या लक्षात आलं तर तू काय आहेस? ज्ञानी आहेस. आता इथं ज्ञानी आहेस का ज्ञानरूप आहे? ज्ञानी आहे म्हणलं की तो बुद्धीच्या साह्याने ज्ञानी झालेला असतो. आणि बुद्धी हा कशाचा घटक पाहिला आपण आता? सूक्ष्म देहाचा घटक आहे. मग ज्ञानी नाही तर ज्ञानघन आहे. आणि ते ज्ञानघन तत्व जे आहे ते सर्वत्र सदा सम. कसं काय म्हणता तुम्ही हे सर्वत्र सदा सम आहे? ज्ञानघन तत्व म्हणजे चैतन्य. आता ब्रह्माचं आपल्या समोर वर्णन करत असताना ते सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. आता तुमचं आमचं सगळ्यांचं जे अस्तित्व आहे, या संपूर्ण दृश्य जगताचं अस्तित्व ते सत्वर अवलंबून आहे. नंतर सगळ्या जीवात्म्यांना जे ज्ञान होत चाललेलं आहे, कुठल्याही प्रकारचं ज्ञान असेल, अगदी साधं गाय जरी समोरून येत असेल आणि तिला हातामध्ये कडबा घेऊन येणारा दिसला तर ती त्याच्याकडे धावत येते, आणि तिला काठी घेऊन येणारा दिसला तर ती त्याच्यापासून दूर जाते. तिला आहे की नाही ज्ञान की कोणाच्या जवळ जावं
आणि कोणाच्या जवळून दूर जावं ही जाणीव तिला आहे की नाही. मग सगळ्या ठिकाणी हे ज्ञान जे जे आहे ते सगळ्यांच्या आतमध्ये त्या भगवंतानी भरून ठेवलेलं आहे. मग अगदी चिलटापासून, काल सोनकिडे पाहिले, जंतूपासून सगळ्यांच्या ठिकाणी ते ज्ञानघन तत्व जे आहे ते परिपूर्ण भरलेलं आहे. आणि तिसरं आपल्या समोर आहे ते आनंद. आता प्रत्येक जीवाला काही गोष्टी असून आनंद असतो आणि काही गोष्टी नसल्या तर आनंद असतो. त्याला प्रियत्व म्हटलेलं आहे साध्या भाषेमध्ये. काही गोष्टी असून प्रिय, काही गोष्टी नसून प्रिय. आता नेहमीचं उदाहरण आपलं, लहानपणी मुलांना आई असून प्रिय असते, पत्नी आल्यानंतर नसून प्रिय होते. पण प्रियत्व जे आहे ते तिथं आहे की नाही? प्रियत्व जे आहे ते तिथं ठेवलेलंच आहे. मग सच्चित आनंदघन असणारं असं हे जे तत्व आहे ते सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. आणि असं जे तत्व आहे ते माझं स्वरूप आहे हे ज्याला कळलं, ते मला कळलं, असं जो कुठेही मिरवत नाही, असा तो परत अज्ञानासारखं वावरत राहतो, तो ते झालेला असतो. आणि जो मिरवतो तो काय आहे? जो मिरवतो तो कुठंतरी अडकलेला आहे, अजून मी पणात अडकलेला आहे. मला कळलं, माझ्या बुद्धीला कळलं, म्हणजे चौथा जो महाकारण देह आहे त्यामध्ये तो अडकून पडलेला आहे, तो त्यांनी ओलांडलेला नाही. तत्वज्ञानाच्या साह्याने अज्ञानाचा देह त्यांनी ओलांडला आहे. शाब्दिक ज्ञान त्याला झालेलं आहे की मी ब्रह्म आहे, पण अनुभवाचं ज्ञान त्याला जोपर्यंत झालेलं नाही तोपर्यंत तो चौथ्या देहामध्ये अडकून पडलेला आहे. आणि असे चारी देह ओलांडल्याशिवाय देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया. अहो या खूप अवघड सांगतात. वैशालीताई परत त्यांना बोलवू नका. आता अवघड नाही, कधीतरी हे समजून घ्यावंच लागतं. नाही तर साधना केल्याच्या भ्रमामध्ये माणूस राहतो आणि प्रत्यक्षात मी काय आहे याचं कधीच ज्ञान होत नाही. जर नाहीच समजून घेतलं तर असं कुठेतरी अर्धवट आम्ही राहतो. आणि अर्धवट राहिलं की मग एटिकेटी परत द्यायला या. अर्धवट पास होणं म्हणजे एटिकेटी होणं. मग आता तत्वज्ञानाच्या साह्याने माहिती झालेलं आहे, पण अपरोक्ष ज्ञान मात्र अजून त्याचं झालेलं नाही. मग परत 2 विषय राहिले म्हणून द्यायला परत परीक्षा द्या. या पद्धतीने आमचं येणं जाणं जे आहे ते अजिबात चुकत नाही. मग अशा 4 देहांना ओलांडून आम्हाला पलीकडे जायचं आहे. मग आता त्याच्या प्रक्रिया काय आहेत? तत्वज्ञानाच्या साह्याने काय समजलं आता? की 4 देहांना ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला होऊ शकत नाही. आता असं वाक्य वक्ता बोलला आणि आम्हाला सगळ्यांना झालं, असं होतं का? आता त्याच्यानंतर पुढे हे ओलांडायचं कसा, असा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. की आता हे ओलांडण्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे? पहिल्यांदा समर्थ म्हणतात संगत सज्जनांची धरली पाहिजे. आता त्याच्यावर आपण उद्या पाहणार आहोत. आज फक्त एवढंच वाक्य की संगत आपण सज्जनांची धरली पाहिजे. पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की उपाधी देह बुद्धी ते वाढविते. ही देहबुद्धीची वाढ तुमच्या आमच्या ठिकाणी कशामुळे होते? तर अनेक उपाधी. आता उपाधी शब्दाचा एक अर्थ आहे अनेक कटकटीत तुम्ही आम्ही अडकलेले आहोत. नसती उपाधी माझ्या मागे लागली असं म्हणतो की नाही आपण. अनेक कटकटी मागे लागलेल्या आहेत. खरं तर या उपाधी वाचून खरोखरीच आत्मरूप मीच काहीही अडत नाही. जीवरूप मी हा उपाधी गोळ्या कशासाठी करतो? मग डिग्रीची एक उपाधी आहे, नंतर परत एखादं पद प्राप्त झालं, अधिकार पद, म्हणजे व्यवहारात सुद्धा आधी नुसताच कोण होतो मी, मेसेंजर होतो, त्याचा क्लर्क झालो, क्लर्कचा नंतर अजून पुढे गेलो, मग अधिकारापर्यंत पोचलो, ब्रांच मॅनेजर पर्यंत पोचलो, एक 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 अधिकार वाढत गेला. पण अधिकार वाढत गेला हे अत्यंत चांगलं लक्षण व्यवहारातलं आहे. पण आता मी ब्रांच मॅनेजर आहे ही देहबुद्धी एवढी वाढलेली आहे जी मेसेंजर असताना नव्हतीच. जी मी मेसेंजर असताना नव्हती, इतकी ती तीव्र नव्हती, ती आता काय झालेली आहे?
एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणून देहबुद्धी या बाहेरच्या गोष्टी जितक्या मी प्राप्त करते आणि जेवढ्यांचा मी अभिमान धारण करते तेवढं ते अभिमानाचा फुगा माझा जो आहे तो काय होत राहतो, वाढतच राहतो. आणि अभिमानाचं आणि परमार्थाचं पूर्ण वाकडं आहे. जिथं अभिमान आहे तिथं परब्रह्माचं दर्शन सुद्धा होणे शक्य नाही. आणि म्हणून सगळे अभिमान घालवण्यासाठी साधना आहेत. पण पूर्वी आम्हाला काय अभिमान होते, मी अतिशय सुगरण आहे, माझ्यासारखा स्वयंपाक कोणी करत नाही, चिंचगुळाचं वरण खायचं असेल तर माझ्याकडे हातचं खाऊनच पहा. या पद्धतीने हे अभिमान जे होते ते इकडचे आमचे होते. एक तर दिसायला सुंदर आहे, दुसरं मी फार चतुर आहे, तिसरं मी फार सुगरण आहे, चौथं मी फार चंट आहे. किती अभिमानात पाहता, प्रत्येकाने शोधा, आपल्या होमवर्क आहे की मी माझ्याविषयी किती अभिमान बाळगलेले आहेत. तर माझ्या मदतीला नातेवाईकांपैकी एकही जण येत नाही. तिला फार अभिमान आहे ना, मग करू दे तिलाच. होतं की नाही असं? अभिमानामुळे मी सगळ्यांपासून काय होतं तर दूर होऊन जाते. त्याच्यापेक्षा अगं तुला कोशिंबीर खूप छान जमते, तुला भाजी खूप छान जमते असं म्हणलं तर तिथं अष्टभुजा देवी येते आणि काम होऊन जातं पटदिशी. तिथं ती निर्मिती जी आहे ती अष्टभुजा देवीची होते. प्रत्येक जण एक एक पदार्थ छान करतो म्हटलं म्हणजे स्तुती म्हणून तसं करायचं नाही, पण सर्वांना सामावून घेऊन जर काम करण्याची कला मला करता आली तर त्या ठिकाणी माझा अभिमान सुद्धा थोडासा बाजूला राहतो. स्वयंपाक खूप छान झाला असं कोणी तृप्ततेची ढेकर दिल्यावर आपल्याला जर येऊन सांगितलं, अहो मी एकटीने केलं नाही, इतक्या जणांचे हात लागलेले आहेत, असं सहज मुखातून निघतं. आणि माझा जो दुराभिमान होता माझ्याविषयीचा तो थोडासा काय होऊन जातो, त्या ठिकाणी बाजूला होऊन जातो. अशा गोष्टी की देहबुद्धी जर मला घालवायची असेल तर त्याच्यावर काहीतरी तो सोल्युशन संतांनी सांगितलेलं आहे की नाही. संतांनी सांगितलेल्या प्रक्रिया आम्हाला का परवडत नाही, कारण ते प्रत्यक्ष करणं खूपच अवघड असतं. प्रल्हाद महाराज म्हणून एक संत विदर्भामध्ये होऊन गेलेले आहेत. ते सांगायचे की तुम्हाला जर तुमचं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ करायचं असेल, म्हणजे कुठलं, आता सूक्ष्म देह शुद्ध आणि स्वच्छ करायचा असेल, आता सूक्ष्म देह केव्हा शुद्ध आणि स्वच्छ होईल, जेव्हा कोणाविषयी मत्सर नाही, कोणाविषयी घृणा नाही, कोणाविषयी तिरस्कार नाही, कोणाविषयी तक्रार नाही, तेव्हा माझं सूक्ष्म अंतःकरण जे आहे ते शुद्ध आणि स्वच्छ होईल. मग आता आहे का आमचं सद्यस्थितीमध्ये? प्रत्येक जीवाला आत कुठून कुठं तरी तुलना आहे, स्पर्धा आहे, मत्सर आहे, म्हणजे आमचं अंतःकरण जे आहे ते अशुद्ध आहे. मग अशा अशुद्ध अंतःकरणाला जर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला प्रल्हाद महाराज एक साधना सांगतात. ती साधना काय आहे, आपल्या कुटुंबामध्ये जो आपल्याला अजिबात आवडत नाही त्याची भरपूर सेवा करा, म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. म्हणजे कोणाची करा सांगितली, लक्षात घ्या. न सांगता सगळ्यांच्या लक्षात येतं की कोण आवडत नाही आणि कोणाची सेवा केली पाहिजे. आता हे आम्हाला किती अवघड साधन वाटतं की ही त्याच्यावरची प्रक्रिया आहे. मळ अंतःकरणात साठलेला आहे ना, मग तो मळ घालवायचा असेल तर ज्याच्या विरुद्ध मला सारखं काहीतरी आतमध्ये वाटतंय त्याचीच मी सेवा करून तो अहंकार काय करायचा आहे तर घालवून टाकायचा आहे, अंतःकरण शुद्ध करायचं आहे. पण हे आम्हाला अंतःकरण शुद्ध करणं अतिशय अवघड जातं. त्याच्यापेक्षा पैसा खर्च करून प्रयागराजला जाऊन एक डुबकी मारली किती किती सोपं वाटतं. किंवा पारिजातकाचे फुलं गोळा करणं, सोमवार आला की बेल गोळा करणं आणि ते त्या भगवंताला तिथं अर्पण करणं हे आम्हाला खूप सोपं पडतं. संत सांगतात ते आम्हाला तितकं सोपं वाटत नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. की सगळ्या पूजनाचं वर्म कशात आहे तर कोणाही विषयी द्वेष, मत्सर, तिरस्कार जर अंतःकरणात नसेल तर आमचं अंतःकरण शुद्ध आहे. आणि ते शुद्ध अंतःकरण सुद्धा माझं मी केलं नाही, नाही तर तिथं परत एक मानगुटीवर बसलेलाच आहे. म्हणजे आपल्याला छान भागवत ऐकणार आहात आता तुम्ही अलकाताईंकडनं. त्या भागवतातली एक कालिया मर्दनाची कथा आहे.
त्या कालिया मर्दनामध्ये काय, त्याला अनेक मुख आहेत त्या नागाला, आणि त्या मुखांवर भगवंत श्रीकृष्ण काय करतोय, नृत्य करतोय असं सांगितलं जातं की नाही. मग आता त्याचा अर्थ काय आहे? नाग म्हणजे फुत्कार टाकणारा, म्हणजे अभिमानी. त्याचा एक अभिमान भगवंताने दाबला की दुसरा अभिमान वर यायचा, दुसरा दाबला की तिसरा अभिमान वर येतो, आणि म्हणून भगवंताचे ते पावलं जे आहेत ते त्या पद्धतीने पडतात. मग त्या नागाचा अभिमान घालवायला त्याला नृत्य करावं लागतं. तसं ह्या देहाचा अभिमान घालवायचा असेल तर मला काय करावं लागेल? मला सुद्धा काहीतरी तर अभ्यास करावा लागेल की नाही. त्या कृष्णाला बोलवावं लागेल की नाही, की बाबा रे माझ्याच्याने होत नाही. मग समर्थ आपल्याला त्याहीसाठी साधना सांगतात की अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता, की माझ्याच उपायांनी मी या मनाला आवरू शकत नाही. हे भगवंता, त्यामुळे तू माझ्या मदतीला आल्याशिवाय, तुझी कृपा झाल्याशिवाय मला काहीही करता येणार नाही. आता गुरु करण्याचा अर्थच तो आहे हो. जोपर्यंत आपण सद्गुरु करत नाही तोपर्यंत अभिमान कशाचा न कशाचा तरी डोके वरच काढतो. कारण आपण आपल्या मनाने केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, हे डोक्यातून जातच नाही. आणि गुरु केल्यानंतरचा फरक कसा होतो समजायला जर लागलं तर माहिती नाही बाबा, आधी वाचत होते ज्ञानेश्वरी पण काही कळत नव्हतं, पण अनुग्रह झाला ना आता कळायला लागलो हो. आता ते कोणाच्या कृपेने कळायला लागलं? त्यांनी साधना दिली, ती साधना मी मनापासून केली, आणि म्हणून अंतःकरण शुद्ध झालं. आणि शुद्ध अंतःकरणाला शुद्ध अंतःकरण असणाऱ्या संतांचे विचार आता कळायला लागले. जोपर्यंत मी अशुद्ध आणि त्यांचे ग्रंथ शुद्ध, तोपर्यंत वाचता वाचता बेशुद्ध, दुसरं काही कळत नाही, काही होत नाही, काहीच होत नाही, पुढे सरकतच नाही गाडी, आणि आम्ही जिथल्या तिथंच असतो. वाटतं मात्र इतक्या वर्षापासून करतो, तितक्या वर्षापासून करतो, पण आम्ही पुढे कधी गेलेलंच नाही. या पद्धतीने हे देह जे आहेत ते आम्हाला असे सारखे त्रास देणारे आहेत. मग आता ह्या देहांपासून दूर व्हायचं का? ह्या देहापासून सारखं दुःख येतं, होत राहतं, म्हणून रेल्वे स्टेशनवर जायचं आणि त्याच्या खाली जाऊन जायचं. ह्या पद्धतीने जीवात्मा सुटणार आहे का? ती तात्पुरती सुटका आहे त्यांनी केलेली, कारण दुःख सहन होत नाही म्हणून. आता दुःख सहन का होत नाहीये? मी आनंद रूप आहे हे कळलेलंच नाही, आणि देहाच्या तालावर नाचतो आहे, मनाच्या तालावर नाचतो आहे. त्याला वळण लावणं, संत संगतीत बसणं. आता देहबुद्धी घालवण्यासाठी समर्थांनी उपाय काय सांगितला? मना वीट मानू नको बोलण्याचा, संतांच्या सांगण्याचा, घरातल्या श्रेष्ठ असणाऱ्या लोकांच्या सांगण्याचा कधीही वीट मानू नको. चुकूनही समर्थांना जाऊन म्हणू नका माझं मला कळतं. काही कळत नाही. मुलं उत्तर देतात की आम्हाला असं, की आता मला काही सांगू नको, माझं मला कळतं. पण परमार्थामध्ये खरोखरीच असं काही होत नाही. सांगावं संतांना, आमचं आम्हाला काही कळत नाही, तुम्ही आम्हाला समजून सांगा, अशी त्यांना प्रार्थना करावी. आणि हे एक एक श्लोक जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. या ज्या उपाधी बाहेरून म्हणजे आम्ही आमचं व्यक्तिमत्व विकास करून जेवढं काही या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे, या क्षेत्रात म्हणजे व्यावहारिक क्षेत्रामध्ये जेवढा काही नावलौकिक, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान, हे सगळं जे मिळवलेलं आहे त्याच्याने माझा अभिमान कमी होतो का वाढतो? मग उपाधी देह बुद्धी ते वाढविते. मग आता मी व्यक्तिमत्वाचा विकास करावा की न करावा? जरूर करावा. लौकिकामध्ये त्याची गरज आहे, तो जरूर करावा, पण त्याचा मी अभिमान मिरवलाच पाहिजे असं कुठं आहे का हो? असं आम्हाला कोणी सांगितलंय का? खरं तर माझ्या कानात येऊन मला कधीही कोणी सांगितलं नाही की तू देह आहेस म्हणून. पण जशी जन्माला आले आणि कळायला लागलं तेव्हापासून मी त्याच बुद्धीमध्ये अडकलेली आहे. आता याला कारण काय? अनंत जन्मीचे तेच संस्कार आतमध्ये असल्यामुळे सतत आमची देहबुद्धी जी आहे ती वर येतच राहते. मग आता ती वर येते, तितक्या वेळेला तिला बाजूला सारणे याला साधना असे म्हणतात. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. पण आता माझी देहबुद्धी वर आलेली आहे, याच्यासाठी स्वतःवर लक्ष असणं हे साधकाचं लक्षण आहे. माझं माझ्यावर लक्ष असतं का दुसऱ्यावर लक्ष असतं? पाव इतक्या वर्षापासून त्या शिबिराला जातात,
पण एवढं सुद्धा त्यांचं वागणं बदललेलं नाही. असं दुसऱ्यावर लक्ष ठेवून मला काय मिळणार आहे? मी शिबिराला जाते, मी काय मिळवलेलं आहे असा मी कधी विचार करत नाही. पण त्या जाताना दिसतात पण बदललेल्या दिसत नाही. तर जसं काही माझ्यावरच भगवंतानी काम सोपवलेलं आहे त्यांच्यावर लक्ष ठेव म्हणून. असं काही आहे का? तर सारखं दुसऱ्यामध्ये अडकलेलं आमचं अंतःकरण आणि मन जे आहे ते सुद्धा आमची देहबुद्धी वाढवणारं आहे. आणि म्हणून देहबुद्धी जी आहे ती आम्हाला कमी करायची असेल तर व्यक्तिमत्वाचा विकास लौकिकात लागतो म्हणून जरूर करायचा आहे. पण आत्मबुद्धी जर माझी स्थिर करायची असेल तर लौकिकातल्या व्यक्तिमत्वाचा विसर पडल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. आत्ता मी अकोल्याला गेले होते, त्या ठिकाणी आमचे फॅमिली डॉक्टर आहे, ते त्यांना सहज म्हणून भेटायला गेले, बरेच दिवसापासून भेट नाही म्हणून. तिथे गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की जयश्री आता सगळी प्रॅक्टिस मी बंद केलेली आहे. म्हणजे काही दिवस खूप छान त्यांची प्रॅक्टिस होती, एक नंबरची प्रॅक्टिस होती अकोल्यामध्ये असताना. नंतर काही वर्ष ती प्रॅक्टिस कमी केली, मग मातृसेवा संघात वगैरे असं काम करायला म्हणून जायच्या. आता म्हणे तेही सगळं बंद केलेलं आहे. पण हे सगळं मी बंद केल्यानंतर पहिल्यांदा मी काय केलं म्हणे की मी माझ्या पाठीच्या मागचं डॉक्टर हे काढून टाकलं. आता उपाधी काढून टाकणं जमतं की नाही एखाद्याला? की म्हणे आता मी करतच नाही ना, त्या डॉक्टरकीचा कुठलाच व्यवसाय मी करत नाही, म्हणून मी आता माझी ओळख इतरांना सांगताना सुद्धा फक्त माझं नाव आणि आडनाव सांगते. मी डॉक्टर आहे असं चुकूनही सांगत नाही. आणि बघा बरं तुम्ही, रिटायर्ड होऊन 30-30 वर्षही माणसं जगतात, पण अजून ती सत्ता, अजून तो अधिकार, अजून मला लोक ओळखत नाही. हे सगळं आतमध्ये असतं, सगळं आतमध्ये ठाण मांडून बसलेलं असतं. अगदी पंढरपूरच्या देवाच्या दर्शनाला गेलो तरी तुम्हाला माहिती नसेल पण आम्ही एवढे मोठे अधिकारी आहोत. अधिकारी म्हटले की ते काय करतात? आता ज्याच्यावर सगळ्यांचा अधिकार चालतो त्याच्या दर्शनाला जातानाही मी माझा अधिकार विसरत नाही. कसं काय मग आमचा तो अभिमान गलित होणार आणि कसं काय ते ब्रह्मतत्व जे आहे ते मला कळणार आहे? म्हणून या सगळ्या ज्या उपाधी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला लागलेल्या आहेत, लोक म्हणतील आमचे गुण दिसल्यानंतर आम्हाला काय काय म्हणतील. कोणी प्रवचनकार म्हणतील, कोणी म्हणतील की या लेखिका आहेत, कोणी म्हणतील या कवयित्री आहेत, कोणी म्हणतील की एवढं सगळं करतात ना पण घरातले सगळे कर्तव्य त्यांनी उत्तम केलेले आहेत, विचारू नका यांना. पण असं कोणीतरी म्हणतील. पण ते म्हटले म्हणून मी अभिमान चढून घेण्याचा काही अर्थ आहे, काही गरज आहे का? हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची जनमानसाची रीतच आहे, पण आम्ही चढू नये याला साधना म्हणतात. याला साधना म्हणतात की हे सगळे गुण दिसले, काय काय वाटलं तर लोक काही न काहीतरी तुम्हाला म्हणणार, म्हणजे तुमची उपाधी वाढवत जाणार आहेत. पण आपण मात्र निरोपाधिक तत्वाशी एक व्हायचं आहे. हे ध्येय जर असेल तर काय म्हणता येईल मग आपल्याला? छान आपल्या समोर आहे, भगवंताची 2 लक्षणं सांगतात, एक तटस्थ लक्षण, एक स्वरूप लक्षण. ज्याच्या सत्तेवर या संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लय होतो असं ज्या वेळेला त्या भगवंताविषयी सांगितलं जातं तेव्हा त्याला त्या भगवंताचं तटस्थ लक्षण असं म्हणतात. आणि सच्चित आनंद घन असा तो परमात्मा आहे असं ज्या वेळेला त्याचं वास्तव वर्णन केलं जातं त्यावेळेला त्याचं स्वरूप लक्षण म्हणतात. तसं सच्चित आनंद घन आम्ही आहोत हे आमचं सगळ्यांचं स्वरूप लक्षण आहे. आणि आत्ता म्हटल्यानंतर स्तुती करून जेव्हा लोक आमच्याविषयी बोलतात तेव्हा ते आमचे सगळे तटस्थ लक्षण आहेत असं त्याच्याकडे पाहायचं, त्याच्यापासून स्वतःला बाजूला करायचं. कारण माझ्या श्रीगुरूंनी मला स्वरूप दर्शनाकडे जायला सांगितलेलं आहे, इतर गोष्टीत अडकायला सांगितलेलं नाही. इतकं सावध समर्थ आपल्याला म्हणतात, सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळची मोक्ष. कशासाठी सावध राहायचं? एकही अभिमान माझ्या चित्ताला जडू नये म्हणून मी सावध राहायचं आहे. जर कुठं आतमध्ये ती देहबुद्धी वर येत असेल असं मला दिसत असेल तर ती बाहेर काढण्यासाठी दक्ष राहायचं. आणि हाच साक्षेप म्हणजे उद्योग सारखा संतांनी केलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग काय आहे आपल्या समोर? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. जुने देहबुद्धीतले संस्कार
जुने वासनेने आलेले संस्कार आणि आता नवीन मी माझ्यावर करत असणारे संत वचनांचे संस्कार आणि शास्त्रवचनांचे संस्कार, या दोन्हींचा आपापसात सारखं काय चाललेलं आहे? युद्ध चाललेलं आहे. मग आता इथं कुठल्या संस्कारांना जिंकवायचं? मॅच फिक्सिंग करून ठेवा की जुने संस्कारांना हरवायचं आहे आणि नवीन जे संतांनी दिलेले संस्कार आहेत ते मात्र दृढपणे आतमध्ये धरून ठेवायचे आहेत. मग आता संतांनी मला, म्हणजे श्री गुरूंनी मला तू आत्मा आहे असं सांगितल्यानंतर मी सासू आहे हे घट्ट धरून ठेवायचं का? त्यांनी मला काय सांगितलेलं आहे, तू कोण आहे सांगितलं. मग आता मी सासू आहे लक्षात नाही जर मी ठेवलं तर मला घरात वागता येईल की नाही? छान वागता येतं ना, वागायला काय झालं, सहजतेने वागता येतं. पण ते सारखं लक्षात ठेवलं पाहिजे असं नाही ना. सारखं मी आई आहे, मी सासू आहे, मी लेक आहे, मी अजून कोणी आहे, हे सारखं ते जर मी लक्षात ठेवलं तर या उपाधी नातेसंबंधांनी इतक्या वाढलेल्या आहेत. कोणाची मामी आहे, कोणाची काकी आहे, कोणाची आत्या आहे, कोणाची सून आहे, कोणाची सासू आहे, हे इतकं वाढलेलं आहे. तेवढं सगळं डोक्यात आहे. मग मी आत्मा म्हणायला त्या अंतःकरणात जागाच नाहीये कुठे. सगळा डबा आधीच भरलेला आहे, नवीन पदार्थ घालायला जागाच नाही. अशी काहीतरी ती फजिती जी आहे ती आमची होऊन जाते. म्हणून त्याच्यापासून आम्ही स्वतःला काय करायचं आहे? सावध करायचं आहे. मग उपाधी न वाढवता निरोपाधिक स्वरूप स्वतःचं लक्षात ठेवणे याला साधना असं म्हणतात. आता उपाधी म्हणजे नेमकं काय आहे? छान एक दृष्टांत मंदाताईंचं आपल्या समोर आहे. पूर्वीच्या काळचं उदाहरण, आताचं ते उदाहरण नाही. पूर्वीच्या काळी कुळाचाराचा स्वयंपाक जो आहे तो सोवळ्यात करत असत. आता धूत वस्त्रावर तरी झाला तर झाला, नाही तर नाही. तर सोवळ्यात स्वयंपाक होत असत. नवीन लग्न झालेली एक लहान मूल, 1-1.5 वर्षाचं मूल आहे त्या बाईला, म्हणजे त्या भगिनीला, आणि ती स्वयंपाक करते आहे. ज्या वेळेला ती स्वयंपाकाला लागली तेव्हा ते बाळ झोपलेलं आहे. त्याच्यानंतर आता ते बाळ उठल्यावर त्याला दूध लागेल वगैरे ते सगळंच तिने आधी काय केलेलं आहे? भरून ठेवलेलं आहे बाटलीमध्ये वगैरे. आता ते मूल उठल्यावर ते घरातल्या लोकांनी त्याला दूध पाजलं, सगळं झालं. आता 1 तास ते मूल परत खेळलं, झोपून उठल्यानंतर दूध पिऊन परत खेळलं. पण काही वेळाने त्याला परत लटक काय येते की आता बाकीचं काही नको, आता फक्त आई हवी. त्याचं दुसरं कोणाचंच त्याला काही चालत नाही, फक्त आई म्हणजे आई त्यावेळेला त्याला लागते. आता आई सोवळ्यात आहे आणि मुलाच्या अंगावर काय आहे? कपडे आहेत, म्हणजे ते ओवळ्यात आहे. मग आता त्या मुलाला जर त्याच्या आईजवळ द्यायचं असेल तर घरातल्या अनुभवी भगिनी काय करतात? अंगडं आणि टोपडं काढून टाकतात. अंगडं आणि टोपडं काढून टाकतात आणि ते सगळे त्याचे वस्त्र अंगावरचे काढले की ते बाळ जे आहे ते सोवळ्यात होतं आणि आईजवळ दिलं जातं. मंदाताई म्हणतात असंच अहम ममतेचं अंगडं टोपडं काढा, तुम्ही सोवळ्यात झाले की तिथं पोचा. त्या माऊलीजवळ काय होतं तर पोचलं जातं. सोवळ्यात होणं म्हणजे काय? तर उपाधी काढून टाकणे. 4 देहांच्या उपाधी, देहात मी आहे पण देह मी आहे असं म्हणण्याची सारखी गरज नाही, किंवा सातत्याने त्याच अनुसंधानात राहण्याची गरज नाही. पण आम्ही ते इतकं घट्ट धरून ठेवलेलं आहे की त्या देहबुद्धीपासून स्वतःला बाजूला काढणं आम्हाला जमत नाही. मग आता ते बाजूला काढायचं असेल तर काय करावं लागतं? तर पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की गुणे विण निर्गुण तो आठवावा. आता काय करायचं? निर्गुण निराकार परमात्मा एकाएकी कळत नाही, तो खूपच सोवळ्यात आहे. त्याला काहीच वरून वर्णन करण्यासारखं त्याचं काहीच नसतं, म्हणून तो परमात्मा आम्हाला एकाएकी कळत नाही. मग आता तो जरी कळत नसला तरी सगुण साकार परमेश्वर तर आम्हाला कळतो की नाही? जो षडगुणैश्वर्य आहे, जो अवतार धारण करून गेलेला आहे. मग रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, शंकराचा आहे, गणपतीचा आहे, संतांचे अवतार आहेत, हे तरी तुमच्या आमच्या लक्षात येतात की नाही? मग त्यांचा आधार घ्यावा सुरुवातीला आणि सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. कशासाठी? नाही तर आधीच इकडच्या सगळे आम्ही आता घालवण्याचा प्रयत्न करतोय उपाधी, पण इकडं आल्यानंतर दुसरी उपाधी काय निर्माण होते? तुम्हाला काय वाटलं? अनुग्रह घेतल्यापासून एक एकादशी चुकवली नाही. कोणावर उपकार केला? आम्ही कोणावर उपकार केला?
एक एकादशी चुकवली नाही, एक वारी चुकवली नाही, रोज 13 माळा ओढल्या म्हणजे ओढल्या. पण हे कोणाला जोरात सांगतोयस तू? अरे हे सगळं तू कशासाठी करतोय? तर निराभिमानी होण्यासाठी. मग आधीचा आमचा इकडचा काय अभिमान होता? मी अत्यंत सुगरण आहे आणि आता काय, माझ्यासारखी भक्त कोणी नाही, माझ्यासारखी शिष्य कोणी नाही. म्हणजे फक्त काय झालेलं आहे? सेट बदललेला आहे. अभिमान तेवढेच आहेत, फक्त सेट बदललेले आहेत, पण अभिमान तेवढाच आहे. असं जर असलं तरी सुद्धा आम्ही त्या निरुपाधिक तत्वापर्यंत पोहोचणार नाही. मग सगुणाचा आधार कशासाठी धरायचा? बघा तुम्ही, की अत्यंत आवडत्या व्यक्तीची सेवा करत असताना आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो की नाही हो? पडतो की नाही? आत्ताच आपण असून नसून प्रिय पाहिलेलं आहे. आता एक दिवस मी सकाळी घरात सांगितलं की आज माझी तब्येत अजिबात बरी नाहीये, त्यामुळे मी कुठलंही काम घरात करू शकणार नाही. आता तुम्हाला जे 3-4 जणांना जेवायचं खावायचं ते पहा, काय करता येईल ते पहा. सगळ्यांनी आपापली व्यवस्था केली. घरचे माझ्या गरीब आहेत, समजायला हरकत नाही, थोडा वेळ समजायला हरकत नाही की ते गरीब आहेत. त्यांनी ते सगळं मान्य केलं. सगळेजण बाहेरचं वगैरे आणून स्वतःचं जेवणाची व्यवस्था करायचं त्यांनी ठरवलं. आणि 2-3 तासांनी दारावरची बेल वाजली आणि माझा भाऊ घरी आला. आता काय झालेलं आहे? आता काय झालेलं आहे? माझी तब्येत बरी नाही हे मी विसरून गेले आणि त्याला आवडणारे सगळे पदार्थ करायला अगदी तिथं ताजीतवानी होऊन उभी राहिले. मग आता हे काय झालेलं आहे? देहाचा विसर भाऊ आला की पडतो आणि बाकीचे दिसले की वाढतो. हे कसं काय होतं आमच्या ठिकाणी? हे कसं काय होतं? म्हणजे मन किती आमचं विचित्र आहे. खरं तर ते सगळ्या याच्यावर काबू ठेवू शकतं, पण तिथं सुद्धा ते कसं, अनुकूल गोष्टी दिसल्या की सगळ्या गोष्टींना बाजूला करतं आणि प्रतिकूल गोष्टी दिसल्या की नसलेले दुखणे वर आणतं. ह्या पद्धतीने या सगळ्या मनाचे खेळ चाललेले असतात. तिथंच सावध राहायचं आहे आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते इथं. आता सगुणाचं चिंतन कशासाठी सांगितलेलं आहे आपल्याला? उदाहरण असतं आपल्या समोर की लहानपणी ज्या वेळेला 1ल्या-2ऱ्या वर्गात, पहिलीतच जेव्हा मुलं असतात त्यावेळेला 2+2 किती सांग रे बाबा, असं शिक्षकांनी त्यांना विचारलं. तर मनातल्या मनात त्यांना उत्तर काढता येतं का? नाही काढता येत त्या मुलांना, 1ल्या वर्गातले मुलं. मग आता त्यांना काढता येत नाही म्हणून त्यांना हाकलून देतात का शाळेतून? नाही. मग तुला उत्तर काढता येत नाही असं त्या टीचरला कळल्यानंतर, त्या शिक्षिकेला कळल्यावर ती काय करते? 2 रेगा ओढते, अधिकचं चिन्ह देते, खाली 2 रेगा देते आणि मग त्याला म्हणते की हे मोज तू सगळं. ते मोजल्यावर त्याला 2+2 4 हे उत्तर कळतं. म्हणजे सगुणाच्या आधाराने त्याला तिथे 4 हे उत्तर कळलं. आता तो 10वीत गेल्यावरही त्याला रेगा माराव्या लागत असतील तर काय उपयोग? तेव्हा तरी निर्गुण त्याला कळलं पाहिजे की नाही? नुसतं विचार करून की खरा देव कसा आहे हे तेव्हा तरी त्याला कळलं पाहिजे की नाही? अगदी लहानपणी बाहुलीशीच सगळं नाते जोडून संसार करणारी मुलगी कौतुकाने सगळे पाहतात. कौतुक वाटतं त्याचं की कशी करते पाहती, त्याला झोपवते, त्याला उठवते, त्याला खाऊ घालते, त्याला पिऊ घालते, सगळं खोटं खोटं चाललेलं आहे. पण तरी आपल्यालाही आनंद वाटतो की छोटी मुलगी पहा कशी करते सगळं म्हणून. पण मोठी झाल्यावरही ती असं खोट्या बाहुलीला घेऊन खेळत असेल तर तिला कोणी शहाणं म्हणेल का वेडं म्हणेल? सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुण सुरुवातीला लागतच आणि ते धरण्यामध्ये काहीही कमीपणा नाही. निर्गुणाची ओळख झाल्यानंतर सुद्धा अत्यंत प्रेमाने सगुणाची पूजा सगळ्या संतांनी केलेली आहे. समर्थांचं तर सांगणंच आहे, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढिले, म्हणून ते तुवा केलेची पाहिजे. करू नको सांगितलेलं नाही की त्याच्या कृपेमुळे सगळं वाढलंय ना, मग त्याला का विसरतोस? नको विसरू, करत राहा. कारण देह मिथ्या आहे कळल्यावर सुद्धा शेवटपर्यंत खायला प्यायला लागतच ना. मग मनासाठी सगुण जे आहे ते सांभाळून ठेवावं लागतं आणि त्याची उपासना करता करता आपल्या देहाचा विसर आपल्याला कधीतरी पडला पाहिजे. मग आता विचार करा, होमवर्क पडतोय का त्याची पूजा करताना आपला विसर? कधी अशी पूजा केलेली आहे का की पूजा करता करता इतकं चित्त त्याच्या ठिकाणी समर्पित झालं की मला माझ्या स्वतःच्या सगळ्या गोष्टीचा विसर पडला? असं कधी झालंय का? होत नसेल तर कधीतरी एकदा तसं व्हावं की नाही?
मग ते होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर एकाग्रता तुमची आमची वाढवली पाहिजे. देहबुद्धीचा आठवू नाठवावा. आता देहबुद्धीमध्ये आळस आहे, कंटाळा आहे. चांगलं काम करण्याचा नक्कीच त्या ठिकाणी या पद्धतीने आळस आणि कंटाळा येतो. पण आपल्या मनाला मात्र बजावून सांगायचं आहे की तुला देवपूजेचा आळस करून चालणार नाही. देवाला नैवेद्य करायचं सोडून स्वतः खात बसणं चालणार नाही. आधी त्याला तो नैवेद्य दाखवला पाहिजे. नाही तर भगवद्गीतेत तर चोरच म्हटलेलं आहे हो. जो भगवंताला नैवेद्य न दाखवता जेवतो त्याला भगवद्गीता चोर म्हणते. मग आता सकाळी उठून स्वयंपाक करावा लागतो. हल्लीच्या मुलींना पारोसं काम म्हणजे स्वयंपाक असं झालं की नाही. आता पूर्वी पारसे कामा वेगळे होते आणि स्वयंपाकाचं काम स्नान झाल्यावर होतं. पण आता काळ बदललेला आहे, त्यांना तसं करावं लागतं. काही हरकत नाही. पोळी भाजी तुम्ही स्नान न करता करा, पण कुकर नंतर लावा ना. स्नान करून कुकर लावा. मग देवाला भात आणि वरण एवढा नैवेद्य पुरतो देवाला. निदान तेवढं तरी स्नान करून दाखवावं की नाही. बरं तेही होत नसेल तर निदान स्वतः जेवताना आधी त्याला म्हणावं ना, पारोस तर पारोस ये बाबा पण जेवायलाच. काही करून त्याची आठवण करणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि असं जर आम्ही करत राहिलो तर माझा विसर पडत राहील आणि देवाची आठवण होत राहील. कशासाठी आहे प्रभाते मनी रामचिंतित जावा. सुरुवातच तिथून सांगितली. पुढे वैखरी राम आधी वदावा. दुसरे काही व्यवहार सुरू करण्याच्या आधी या वैखरीनी रामनामाचा संस्कार स्वतःवर आणि मनावर करून घ्यावा. म्हणजे दिवसभर त्या अनुसंधानामध्ये तो राहण्याची शक्यता आहे. कशाच्या भाषेत बोलायचं, शक्यतेच्या भाषेमध्ये बोलायचं की तो त्या पद्धतीने तिथं राहू शकतो. पुढे समर्थ म्हणतात या देहबुद्धीतून सुटण्याचा अजून उपाय काय आहे. तर आता सगुणाचं तुम्हाला पहा 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचा अध्याय. तुला हे जमत नसेल तर हे कर, हे जमत नसेल तर हे कर, असे किती पर्याय ठेवलेले आहेत हो. मनोबोधातही समर्थांनी तसेच पर्याय ठेवलेले आहेत. इथं समर्थ आता वर आपल्याला सांगतात की गुणे विण निर्गुण तो गुणे विण निर्गुण तो आठवावा. मग आता गुणही त्याचे आठवायचे, त्याचं निर्गुण स्वरूपही आठवायचं, हा एक उपाय आहे. दुसरं देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे. जेव्हा जेव्हा देहबुद्धी वर येईल, दुसऱ्याची नाही माझी, त्याची किती वर येते हे मला तपासायचं नाही, माझी किती वर डोकं काढते हे मला तपासायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा ती वर येईल तेव्हा तेव्हा ती काढून टाकण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. साधनेच्या किती छान छान व्याख्या आपल्या समोर येतात. नंतर ही देहबुद्धी घालवण्यासाठी अगदी पहिल्या श्लोकात सांगतात गमुपंथ अनंत या राघवाचा. नंतर आपल्याला सांगतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे. इथंही आपल्याला तेच सांगत आहेत समर्थ की काय करायचं, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. की भक्ती मार्गावरून आपण कधीच खाली उतरायचं नाही. त्रास होतो त्या मार्गाने जाताना, कारण 100 लोक दुसऱ्या मार्गाने जाताना दिसतात. मग सहजच मनात येतं की 10 लोक या मार्गाने चालले, 100 या मार्गाने चालले, तर आपण तिकडच जास्ती जावं असं मनात येतं. पण तिथंच मनाने सावध राहायचं आहे आणि स्वतःला डिरेल होण्यापासून वाचवायचं आहे. मग प्रार्थना काय आहे भगवंताकडे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. या ज्या अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत त्या 4 वृत्तींचा प्रवाह अखंड भगवंताकडे वळता ठेवणे हे देहबुद्धी काढण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि ह्या पद्धतीच्या कितीतरी साधना पद्धती या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून तुम्ही सगळे शोधून काढू शकता. मी 4-5 श्लोक काढून आणून तुमच्या समोर दाखवले. आता तुम्ही स्वतःचा अभ्यास करून अशा कितीतरी पद्धती त्याच्यातून काय करू शकता, तर शोधून काढू शकता. आता देहबुद्धी पूर्ण घालवण्यासाठी संगत कोणाची करावी, ज्याची संगत करायची ते कसे असावेत, हा भाग जो आहे तो उद्या पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.